आता एक विशेष बातमी बघूया। बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला होता। या प्रकरणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेला होता। त्यावरती आता आमदार सुरेश धस यांनी नाव न घेता टिप्पणी केलेली आहे। धस यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। संतोष देशमुख हत्या प्रकरण, धनंजय मुंडेंचा मंत्रिपदाचा राजीनामा, नाव न घेता धस यांचा मुंडेंवर निशाणा। राजकीय वर्तुळात पुन्हा रंगल्यात चर्चा। बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येनंतर अवघ्या महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती। या प्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली आहे। मुख्य आरोपी वाल्मिक कराड हा माजी मंत्री धनंजय मुंडेंच्या जवळचा असल्याचं सांगितलं जात होतं। यावरून विरोधकांनी रान उठवत धनंजय मुंडेंना राजीनामा देण्यास भाग पाडलं होतं। आता या राजीनाम्यावरून सुरेश धस यांनी मोठं वक्तव्य केलंय। एका मोठ्या नेत्याची विकेट सुद्धा त्या ठिकाणी पडली, बरं का? ही क्लीन बोल्ड त्या ठिकाणी त्यांच्यावरती जाण्याची पाळी त्यांना आली, कारण त्यांचे सहकारी जे आहे हे सहकारी लोकांनी हा उद्योग त्या ठिकाणी केलेला होता। धसांनी त्यांच्या राजकीय द्वेषापोटी ते वक्तव्य केलं असावं। संतोष देशमुख प्रकरणाची न्याय प्रक्रिया सुरू आहे। अद्यापही आरोपीला पाहिजे तसं कठोर शासन झालेलं नाही। कृष्णा आंधळे नावाचा एक आरोपी अद्यापही फरार आहे। त्यामुळे अद्याप संतोष देशमुखांना न्याय भेटलेला नसताना त्याचं श्रेय आयतं लाटणे आणि जाणीवपूर्वक आपल्या राजकीय सोयीकरता एखाद्या नेत्याला अप्रत्यक्ष टार्गेट करणे मला असं वाटते बीडची जनता समजदार आहे आणि बीडची जनता तितकी हुशार पण आहे। असं कोणाला टार्गेट करून सुरेश धसांना आपली राजकीय पोळी शेकता येऊ शकत नाही। चिखलीमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना सुरेश धस यांनी नाव न घेता चांगलीच टोलेबाजी केली। चाललंय काही वेळा हे जिंदाबाद ते जिंदाबाद ते आमचं ते तमचं। माझं मत आहे की बाबा जिंदाबाद कोणाचं म्हणावं याचंही कुठंतरी भान त्या ठिकाणी राहिलं पाहिजे। कोणाचा जिंदाबाद करतो आपण? जे दुसऱ्यांच्या लेकराला धडधडीत त्या दोपारा मारतात त्यांचा मी जिंदाबाद करायचं म्हणलं ते अंगार आहे, बाकी सब अंगार। अशा पद्धतीचे लोक घोषणा देतात। अशा घोषणा बघितल्याच्या नंतर नेमकं समाज मन कुणीकडे निघालेलं आहे? संतोष देशमुख यांच्या अत्यंत क्रूर आणि माणुसकीला काळीमा फासणाऱ्या हत्येनंतर बीड जिल्ह्याचं सामाजिक राजकीय समीकरण पूर्णपणे बदललं। जिल्ह्यातील राजकारणात खळबळ माजली। देशमुख प्रकरणी आमदार धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते। त्यावरून धनंजय मुंडे आणि आमदार सुरेश धस यांच्यात कमालीचा संघर्ष निर्माण झाला होता। आता पुन्हा एकदा धस यांनी हे वक्तव्य करत वादाला तोंड फोडलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।